नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये। तर आज आम्ही गेलो होतो आमच्या घराच्या बाजूला असलेल्या मंडळाच्या गणपतीची आरती करण्यासाठी। त्यांनी आम्हाला बोलवलं होतं। मग गेलो आणि सकाळी सकाळी आरती वगैरे करून घेतली। संध्याकाळी मग गेलो होतो संभाजीनगरचे छान छान गणपती आणि सुंदर देखावे बघण्यासाठी। स्वामीची आजी पण आलेले होते, त्याच्यामुळे मग त्यांना पण घेऊन गेलो आणि खूपच गर्दी होती। गेल्या गेल्या लगेच प्रभू रामचंद्रांचे दर्शन वगैरे घेतले आणि मग पुढे छोटे छोटे बाजूला गणपती बसवले असतात त्यांचे पण दर्शन घेतले। पुढे शक्तिपीठाचं दर्शन वगैरे घेतलं आणि हुबेहूब रामायणाचा देखावा बघण्यासाठी आम्ही गेलो। तिथे बघून तर मन प्रसन्न झालं। खूप छान असा देखावा साकारलेला होता। ते झाल्यानंतर मग पुढे इथे गणपतीची आरती चालू होती। आरती वगैरे मस्त आरती घेतली, दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे गेलो। स्वामी मस्त पप्पांच्या खांद्यावर बसून एन्जॉय करत होता आणि इकडे गेल्याच्या नंतर मस्त लालबागच्या राजाचं दर्शन वगैरे घेतलं। पुढे दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त स्वामी तर खांद्यावर बसूनच एन्जॉय करत होता। आणि मी पुढे गेलो, इथे चौराहाच्या राजाचं छान लांबून दर्शन वगैरे घेतलं। खूप गर्दी होती त्याच्यामुळे। आणि मग हा गणपती तसं संभाजीनगरमध्ये याचं काही विसर्जन होत नाही, नेहमी असतो इथे दर्शन करायला मिळतं। तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।